स्वतःच्या गावात काम करा आणि 18,000 रुपये मानधन मिळवा. कृषी मंत्र्यांकडून या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आता यासाठी काय करावं लागेल, तुम्ही यात कसं सहभागी होऊ शकता, सगळं सांगतो. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावं आणि शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने प्रत्येक गावामध्ये कृषी मित्र नियुक्त करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये कृषी मित्र बनल्यावरती तुमचं काय काम असणार आहे? अगदी सोपं आहे, सांगतो. तर राज्यातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं आहे आणि सरकारी योजनांची माहितीसुद्धा पोहोचवायची आहे. कृषी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहे. आता या योजनेअंतर्गत कृषी मित्रांना वर्षाला 18,000 रुपये मानधनसुद्धा देण्यात येणार आहे. आता हे मानधन दर 3 महिन्यांनी वितरित केलं जाईल आणि ही योजना 1 जूनपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तुम्हाला कृषी मित्र बनायचं असेल तर काही नियम आहेत, ते आपण जाणून घेऊया. तुमचं वय हे 40 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे. संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे. समाजकार्याची आवड असली पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर करता येणं अतिशय आवश्यक आहे. किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये 30% महिलांना सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 11,587 कृषी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा कृषी कार्यालयात किंवा महाडीबीटी पोर्टलवरती लक्ष ठेवावं लागेल. ही संधी हुकवू नका आणि या व्हिडिओ तुमच्या गावातील सुशिक्षित तरुण मित्रांना नक्की शेअर करा आणि बचत गटातील महिलांना सुद्धा नक्की शेअर करा.